तर बक्षिसांची खैरात वाढते मित्रांनो. या मॅच साठी ऋतिक पाटील साठी बक्षिसांची खैरात वाढली आहे. नचिकेत पाटील याच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज विकेट ॲटिक साठी. मोहन सुतार यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज विकेट ॲटिक साठी. ऋतिक पाटील आणि केतन सुतार साठी बक्षिसांची खैरात पहा मित्रांनो. नचिकेत पाटील याच्याकडनं ऋतिक पाटील साठी विकेट ॲटिक साठी 500 आहेत आणि केतन सुतार साठी देखील 500 आहेत नचिकेतच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मिलिंद सुतार यांच्या माध्यमातून केतन सुतार साठी विकेट ॲटिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि मोहन सुतार यांच्या माध्यमातून ऋतिक पाटील आणि केतन सुतार या दोघांसाठी विकेट ॲटिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. थँक्यू. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अशोक डिंडा आणि अमित ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये आहेत ऋतिक पाटील. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. अशोक डिंडा ऑन स्ट्राइक. ऑन साइडला फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल. पुल अँड पॉवरफुल. सक्सेसफुल. ब्युटिफुल. वंडरफुल षटकार. यांच्या माध्यमातून ऋतिक साठी प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे किशोर सुतार यांच्या मार्फत. सांगोडे संघाचे पाठीराखे आहेत मित्रांनो. सांगोडे गावचे पाठीराखे आहेत. कोंडिरी वॉरियर्स टीम साठी पाहतोय आपण चापे. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज किशोर सुतार यांच्याकडनं. अजून एक इनसाइड हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक घेतील चेंडूवरती तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यादी हाफ ट्रॅकर चेंडू फेकला होता त्याला शॉर्ट आर्म बॉल गेलं षटकाराला आणि हा चेंडू फुलर लेनचा होता. इनसाइड आउटच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू खेळून काढला आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. जागृती 11 मांडा या संघाने. विठ्ठल मोरे साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला विश्वास केने आणि निलेश गायकर यांचा संघ आपण पाहतोय कोंडली वॉरियर्स. ओव्हर विकेटने या फटका चांगल्या. ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत अक्षय गायकवाड. हे खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. अक्षय गायकवाडला आपण पाहतोय लॉंग ऑन सीमारेषेवरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. अमित आणि अशोक डिंडा ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या आजच्या दिवसातील सुपर 8च्या शेवटच्या मॅच मध्ये चांगली पार्टनरशिप बनवली होती अमित आणि अशोकने. तर नशीब कोणकर उर्फ वैभव यांच्या माध्यमातून देखील ऋतिक पाटील साठी विकेट ॲटिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. नक्कीच ओमी तुमच्या माहितीसाठी 2च चेंडू शिल्लक आहेत. क्या बात आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू. लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे आणि येथे हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक या षटकामधील. एका विकेट साठी काही पारितोषिक आहे का ओमी? एका विकेट साठी प्रत्येक विकेट साठी किशोर सुतार यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. धावसंख्या 9. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चूक केली आहे क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू येतोय पाठीमागे लॉंग ऑफच्या दिशेने आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जागृती 11 मांडा या संघाची बिनबाद 11.
केतन सुतार यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी मिलिंद सुतार यांच्याकडून 1000 रुपये आहेत. नचिकेत यांच्याकडून 1000 रुपये आहेत आणि शिवम सिंग केतन सुतार साठी पंडित भालेराव कडून 1000 रुपये आणि अवधेश मिश्रा यांच्याकडून देखील 1000 रुपये. टोटल 4000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. क्या बात आहे. बघा ओमी सुतार यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी एक हेल आहे. केतन सुतार आणि समालोचकांना देखील बरोबर ना ओमी. यस क्या बात आहे. किशोर सुतार यांच्याकडून देखील 100 रुपये आहेत प्रत्येक विकेट साठी. पारितोषिकांचा वर्षाव केला. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा असेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. केतन सुतार वरती पारितोषिकांचा वर्षाव केलाय. जर क्लीन बॉल घेतला तर वैभव भोईर यांच्याकडून 200 रुपये. ऑन साइडला फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. चेंडूला पाठवलंय मांडा गावामध्ये. षटकार. डीजे मास्टर मांड्याचा वंडर बॉय स्ट्राइक इनला आहे आणि 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. मांडा प्रीमियर लीग सीझन 3 चा थरार आपण अनुभवतोय. सुपर संडे ग्रँड फिनालेचा दिवस. स्विच हिट. ही ओळख आहे. ही ताकद आहे अशोक डिंडाची आणि बॅक टू बॅक ठोकलाय हा दुसरा षटकार अशोक डिंडाने. जर अशोक डिंडाचा विकेट काढला केतन सुतारने तर मोहन सुतार यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे केतन सुतार साठी. क्या बात आहे. क्या बात आहे. अशोक डिंडाच्या विकेटचं महत्व माहिती आहे. त्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. हर्षद शेख देखील सपोर्ट करतायत जागृती 11 मांडा या टीमला. हर्षद शेख आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि शेरो शायरी के किंग आहेत. परंतु यावर्षी त्यांना मी मिस केलं कॉमेंट्री मध्ये. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. मांड्याचा वंडर बॉय आहे आणि आपल्या नावाला साजिशी कामगिरी करतोय अशोक डिंडा. या मॅच मध्ये केतन सुतारवरती आक्रमण चढवलंय. ज्या केतन सुतारवरती पारितोषिकांचा वर्षाव झालाय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रयत्न खूप चांगले केलेत झेल पकडण्याचा आणि पाहावं लागेल. यश षटकार आहे असं सांगत असताना आमचे व्हॉलेंटियर आणि पंचांचा शर्यत हा षटकार सलग चाललाय. हा तिसरा षटकार. मॅच विठ्ठल मोरे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि फार मोठा विश्वास दाखवलाय अशोक डिंडावरती विठ्ठल मोरे साहेबांनी आणि तो विश्वास सार्थक ठरवलाय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. ज्ञानेश्वर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. 3 विकेट साठी ज्ञानेश्वर पारितोषिक होतो परंतु 3 षटकार लगावलेत. केतन सुतारने 3 चेंडू फेकलेत आणि 19 धावा खर्च केलेत. यावेळेस बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. परंतु विश्वास केण्यासारखा एक चांगला गोलंदाज नक्कीच या टीम मध्ये आहे ज्याने सुपर 8च्या मॅच मध्ये 4 विकेट हॅट्रिक देखील नोंदवली आहे. तोच गोलंदाज आपण पाहतोय शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय. संघ मालक देखील आहेत
निलेश गायकराने विश्वास केने स्विच हिट आणि या षटकामध्ये येतोय हा चौथा षटकार अशोक डिंडाच्या बॅट मधून अशोक डिंडासाठी मॅच खरपून समाचार घेतलाय या षटकामध्ये केतन सुतारवरती आक्रमण चढवलंय 36 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या आधीच्या मॅच मध्ये 46 धावांची पार्टनरशिप बनवली होती 5 चेंडू फेकले 25 धावा खर्च करतोय हा गोलंदाज केतन सुतार अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत सॉफ्ट हँड खेळतात सेन्सिबल बॅटिंग विश्वास केने आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिळते एकदाव्या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 धावा धावफलकावरती जागृती 11 मांडा या टीमची सेकंड स्पेल मध्ये ज्या ऋतिक पाटीलने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या त्याच ऋतिक पाटीलला पाचारण केलंय या तिसऱ्या षटकामध्ये विकेटच्या शोधामध्ये आहे कोंडेरी वॉरियर्स हा संघ या मॅच मध्ये सुरुवात अप्रतिम केली आहे अशोक डिंडा खेळतो वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती 10 चेंडू आणि 340च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे अशोक डिंडासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे डॉक्टर विजय सोडणार भंडारदरा क्या बात आहे आम्ही त्यांच्या गावी देखील गेलो होतो भंडारदऱ्याला आणि ते खास करून या सामन्यासाठी आलेले आहेत आणि डॉक्टर विजय साहेबांच्या माध्यमातून हे 500 रुपयांचं पारितोषिक येते शॉर्ट ऑन पुल केलं गॅप भरपूर मोठी गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार आहेत जागृती 11 मांडा टीमचे पुरस्कर्ते संघ मालक यावेळी ड्राईव्ह केले स्टेट ड्राईव्हचा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑफला स्क्रीन समोर येत आहेत थोडेसे फंबल झाले आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 2 ने पुढे जाईल 43 धावा धावफलकावरती आहेत चांगली फलंदाजी या मॅच मध्ये राहिली कारण की अशोक डिंडाला माहिती आहे हा सामना फार महत्वाचा आहे सेमीफायनल चा हा सामना सुरू आहे वैयक्तिक खेळतोय 40 या धावसंख्येवरती क्या बात आहे अशोक डिंडाने जर या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी साकारली तर आतिकबाई सय्यद यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल 40 या धावसंख्येवरती फलंदाजी करतायत अशोक डिंडा रिया ट्रॅव्हल्स कडून देखील शुभेच्छा येत आहेत अशोक डिंडा यांना क्या बात आहे अप्रतिम
टीम टायमिंग आपण पाहतो. ग्लोरियस स्ट्रोक, डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत MPL चौकार. महत्वाच्या मॅच मध्ये नाना महत्वाचेच खेळाडू चमकतात आणि ही चमकदार कामगिरी केली आहे अशोक डिंडाने. त्यांना माहिती आहे सेमीफायनलचा सामना आहे, इथून सामना जिंकले तर थेट अंतिम फेरीमध्ये. टॉप एज आहे आणि चेंडू जाईल फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार आणि वैयक्तिक खेळतोय. 48 या धावसंख्येवरती अशोक डिंडा 2 धावा दूर आहे अर्धशतकापासून. हेलो 50 को लगाता है क्या? 50 को क्या 3 ला 3 अभी मारा था भी नहीं दिया, क्या फायदा है? रखो कौन है भाई. धावसंख्या आहे 51 आणि वैयक्तिक खेळतो 48 या धावसंख्येवरती 2 धावा दूर आहे अर्धशतकापासून. ऑन साइडला लॉफ केलाय, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार येतोय आणि अर्धशतक देखील पूर्ण केलेला आहे. मेजर विठ्ठल मोरे यांच्याकडून 1000 रुपीज कॅश प्राइज आणि आतिकबाई सय्यद यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या अशोक डिंडासाठी. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 57 57 धावा. करतोय 57 धावांची पार्टनरशिप बनवली आहे आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे अशोक डिंडाचा. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती ऋतिक पाटील आणि केतन सुतारचा खरपून समाचार घेतलाय. पारितोषिक आली होती दोघांवरती आणि समोरच्या दिशेने अशोक डिंडाने जी बॅटिंग केली, सर्वांना दिवसा ढवळ्या या दोन्ही गोलंदाजांना तारे दाखवलेत त्यांनी. नक्कीच भरपूर आनंदित आहेत विठ्ठल मोरे साहेब, नक्कीच महाराष्ट्र पोलीस आहेत आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. खऱ्या अर्थाने जागृती 11 मांडा या टीमचे ते संघ मालक आहेत. नवीन गोलंदाज येत आहेत आमिर शेख, कमबॅक करावं लागेल ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे. 57 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये बनवल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आमिर शेख येतोय या 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज अमित. या विस्फुल करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवत आहे स्क्वेअर लेग, मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. परंतु अमितला एकच करायचं आहे, ज्याप्रमाणे अशोक डिंडा खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्याला सिंगल घेऊन आणि सुपर डुपर सामने आपण पाहतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याचा आनंद घेते. अमित हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट अंबोल गेल्या डीप मध्ये विश्वास केने आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आणि आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय अशोक डिंडा. वैयक्तिक खेळतो 54 या धावसंख्येवरती. अर्धशतकी खेळी साकारली आहे मांडा प्रीमियर लीगच्या सेमी फायनल मध्ये. नौशाद अन्सारीने नक्कीच वैयक्तिक 60 धावा नाबाद बनवल्या होत्या. ती वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या होती आणि या मॅच मध्ये 54 धावा बनवल्यात. अशोक स्ट्रायकिंगला आहेत.
यावीस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. डीजे मास्टर धावसंख्या 66. 66 धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली आहे आणि वैयक्तिक खेळतो 60 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे 66. आमिर शेख राईट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर्स व्ही शेप मध्ये खेळतायत. वाईड इस्ट लॉंग ऑन. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा MPL षटकार. पाहिजे तेवढी स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अशोक डिंडाची. धावसंख्या 72. 72 धावा धावफलकावरती. सलगच्या 3 षटकारांसाठी फहीम इद्रिसी कडून काहीतरी पारितोषिक आहे. कॅश प्राइज. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. 72. 72 धावा. यावीस लाईन पाहावी लागेल. दबाव 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 दडपण आहे गोलंदाज आमिर शेख वरती कारण की ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे अशोक डिंडाची. धावसंख्या 73. 73 धावा. धावांचा अक्षरशः डोंगर उभं केलंय या मॅच मध्ये. विश्वास केने यांचं अंतिम षटक देखील आपण पाहणार आहोत. ऑन साइडला खेळतायत. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 75. 75 धावा धावफलकावरती जागृती 11 मांडा या टीमची. आता त्याला पाणी पाजायचं आहे. विनंती असेल पाणी घेऊन जा आपण. यस डीजे. नक्कीच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं कारण की कोंडेरी वॉरियर्स या टीम मध्ये सतीश गायकर सारखा विस्फोटक फलंदाज आहे ज्याने तिन्ही मॅच मध्ये ज्ञानेश्वर खूप चांगली बॅटिंग केली आहे. हे विसरून चालणार नाहीये या मॅच मध्ये. ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल. ऐतिहासिक हे मैदान आहे आणि हे मैदान बनवण्यासाठी जगन्नाना पाटील, आतिकबाई सय्यद, निशांतदादा मुरकोटे, प्रमोद शेठ पाटील, संपूर्ण भूमी 11 मांडा संघ असेल, कस्तुरी 11 मांडा संघ असेल, मांडामधील जे संघ आहेत त्या संघाने नक्कीच भरपूर मेहनत घेतलेली आहे मैदान बनवण्यासाठी. क्या बात आहे. विश्वास केने येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. विश्वास केनेने सुपर 8च्या मॅच मध्ये हॅट्रिक पूर्ण केली होती. खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि आता येतोय या अंतिम षटकामध्ये. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये या षटकाला
हाणामारी षटक म्हटलं तर, आणि हाणामारी नक्कीच 4 षटकांमध्ये आपण पाहिली आहे. स्लो गोरच्या या षटकामध्ये 15 धावांचं जर षटक हाताळलं त्याच्यापेक्षा कमी तर नानांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. विश्वास अमित आहेत. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धावे चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 76 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक खेळ अशोक डिंडा 68 या धावसंख्येवरती. 19 चेंडू आणि 68 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. चौफेर फटकेबाजी, चौकार षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली आहे. विश्वास केने गोलंदाजी मार्क वरती. गुणवान गोलंदाज आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 80 धावा. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 80 धावांची पार्टनरशिप बनवली आहे अशोक डिंडा आणि अमितने. फुल टॉस चेंडू, बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते ऋतिक पाटील. लॉंग ऑन सीमारेषेवरती फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. अशोक डिंडा बॅक टू द पविलियन. जाऊ दे, अप्रतिम बॅटिंग केली. 72 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आपल्या संघासाठी अशोक डिंडाने आणि अशोक डिंडाची विकेट मिळवली आहे विश्वास केने यांनी. तरे येत आहेत. बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी विश्वास केने करतायत. 80 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली आहे आणि अशोक डिंडाची महत्वाची विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. विश्वास केनेकडे अनुभव प्रचंड आहे. मागच्या वर्षीपासून या वर्षी गोलंदाजीमध्ये भरपूर सुधारणा त्याने केलेली आहे ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये स्वतः विश्वास केने. जातील झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळतेल्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 82 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विश्वास केने चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. एकच चौकार आलाय. 7 धावा आतापर्यंत खर्च करतोय 4 चेंडूंमध्ये. ओमकार तरे आहे स्ट्रायकिंगला. फुल टॉस चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह करतायत. गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. मास्टर धावसंख्या 86 86 धावा धावफलकावरती आणि शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. धावबादची संधी आणि विकेटचं पतन. धावबादच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 86
आणि 87 धावांचं खूप मोठं टार्गेट सेट केलेलं आहे कोंडेरी वॉरियर्स या संघासमोर जागृती 11 मांडा या टीमने. आहे या मॅच मध्ये, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं आणि क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट हे छोटं किंवा मोठं नसतं. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कोंडेरी वॉरियर्स या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. सतीश गायकर सारखा विस्फोटक फलंदाज या टीम मध्ये आहे. भावेश कोट या संघामध्ये आहे. त्यामुळे या 87 धावा देखील बनवू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला नाना प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये 30 चेंडू आणि 87 धावा बनवायच्या आहेत कोंडेरी वॉरियर्स या संघाला, आणि या 87 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, टॅलेंटेड समालोचक, गुणवान समालोचक, आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ सांगोडे ओमी सुतार यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू रोशन संतेश सर, व्हॉइस ऑफ डोंबिवली. एक अप्रतिम आवाज आज मांडा नगरी ज्यांच्या आवाजाने दुमदुमली. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम येणाऱ्या 5 दिवसामध्ये ज्या व्यक्तीच्या माध्यमातून झाला ते नाव म्हणजे रोशनजी संतेश सर. चालू असलेला रंगतदार सामना वन साइडेड अशोक गिंदा, काय फायर झाला, अफलातून फटकेबाजी, 72 धावांची वैयक्तिक खेळी साकारली आपल्या टीम साठी. का म्हणून विठ्ठल मोरे यांनी त्याला ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून आपल्या संघामध्ये आपल्या ताफ्यामध्ये त्याला दाखल केलं आणि ती आयकॉनिक इनिंग आज या मैदानावर पाहायला मिळाली. 2 मोठे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये, एक कोंडेरी गावचा डायमंड सतीश गायकर आणि सांगोडे गावचा हिरा एक ऋतिक पाटील. हे 2 बॅटर्स, 2 बॅटर्सवर जबाबदारी असेल. ज्या पद्धतीने अशोक गिंदाने बॅटिंग केली त्याच पद्धतीने इथे बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजाला. इन ऍक्शन मध्ये आपण नक्की भावेश कोट देखील असू शकेल, केतन सुतार देखील आहे. हे फलंदाज आहेत आणि या फलंदाजांवर दारोमदार असेल. बॅटिंग मध्ये आपलं काम केलं दमदार अशोक एडेने आणि इथून मात्र गोलंदाजी देखील सुरेख करावी लागेल. एक वेगवान गतीचा गोलंदाज, मिडियम फेसर म्हणून ज्याच्या प्रचंड ख्याती या विभागामध्ये कल्याण म्हणा, मुरबाड म्हणा, शहापूर, बदलापूर, पनवेल, पेन अशा विविध ठिकाणी जाऊन तो आपला क्रिकेट आपल्या नावाची छाप सोडली आहे. पहिला चेंडू का प्रतिम फटकाय सतीश गायकरच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. हा क्लास आहे सतीश गायकरचा. अशी सुरुवात व्हायला हवी. पहिल्या चेंडूवर दाखवून दिला की हम भी किसी से कम नाही. इथे मात्र सतीश गायकरला या प्रकारे बॅटिंग
करावी लागेल. पुन्हा एकदा अशोक ओव्हर द स्टंप्सने सज्ज झालाय. यावेळी मात्र चेंडू खाली राहिला तिथे इनफिल्ड मध्ये चेंडूला फील्ड केला. कोणती धाव मिळत नाहीये. 2 चेंडू 4 धावा. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ इशाक पॅकर्स बल्ल्यानी संघाने प्रवेश केलाय. यावेळेस फटका सुरेख. आणखी एक क्रिकेटचा क्लास कोरपतो विकेट. चेंडू चाललाय सीमा पार. येतो दंडरीत कणकणीत चौकार. अजूनही मित्रांनो बक्षिसांची खैरात वाढतीये. एटीएम ऑन केलाय. मिलिंद सुतारणा. सतीश गायकरने जर अर्धशतक झलकावलं तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळी मात्र लाऊड अपील केली सतीश गायकरच्या विकेटसाठी. 4 चेंडू आणि 8 धापा फलकावर. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 5 षटकं फेकली जातील. 5 षटकामध्ये बनवायचे आता टोटल धाबा 87. आणि बाटना फटका सुरेख आहे. ताकद आणि नजाकत. चेंडू चाललाय सीमा पार. सतीश गायकरच्या बॅट मधनं येतोय लागणारा चौकार क्रमांक 3. यावेळेस आणखी एक सुंदर फटका. आणखी एक क्रिकेटचा क्लास दाखवणारा ब्रँड ऑफ कोंडलीच्या बॅट मधनं आणखी एक दर्जेदार चौकार. पर्यंत दावेदारी पेश केली या मॅच मध्ये. मी म्हटलं होतं आंबे किसीचे कम नाही. 3 इनिंग साकारतोय सतीश गायकर. अप्रतिम खेळी राहिले. सतीशचं कौतुक करावं लागेल. ज्या अशोक ढिंडाने पहिलं सत्र गाजवलं होतं त्या अशोक ढिंडावर मात्र हल्ला चढवला आणि घणाघाती प्रहार पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला मिळतात. आणि ऋतिक पाटील साठी देखील अर्धशतक साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मोहन सुतार यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मोहन सुतार यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी. यावेळेस अफलातून फटका. चेंडू जसा बॅटच्या रडार मध्ये आला तसा चेंडू चाललाय तिथे. फंबलिंग झाली थोडीशी आणि किती धावा मिळतील पाहूया. किती धाबा मिळतील काय झालंय काही समजत नाहीये. तिथे रिव्ह्यूची मागणी घेतली. चेक करतोय आपण तसा सिक्सर आहे की चौकार आहे की धाबा वाचवल्यात ते बघायचं आहे. थर्ड पंच आहे तिथे. डिसिजन पेंडिंग आहे. 2 मिनिटं फक्त. आमच्या ऑफिशियल थर्ड पंच आहे तिथे ते पाटील की काय झालं नेमकं तिथे. चार धाबा आहेत. चौकार इथे मिळतोय कोंडली वॉरियर्स टीमला आणि या 4 धाबाच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 20 या आकड्यावर. ऋतिक पाटीलचं आता मात्र अकाउंट ओपन होतंय. शरद गायकर यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे सतीश गायकर साठी. आणि विकेटचा पतंग चुकरतोय ऋतिक पाटील. धक्का क्रमांक पहिला लागतोय कोंडली वॉरियर्स टीमला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो भावेश कोट, मॅन फ्रॉम मोने. एक अष्टपैलू क्रिकेटर, नामांकित क्रिकेटर आहे. कल्याण विभागामध्ये सातत्याने आपल्या नाबाचा डंका ज्या खेळाडूने वाजवलाय तो भावेश कोट आता ऑन स्ट्राईक इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. पुढचा चेंडू भावेश कोट साठी पहिलाच बॉल आहे. पहिला चेंडू का वेगाने फेकतोय, चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 3 चेंडू धाबा झाले. दफल कावर 20 धाबा झाल्यात. मागणं असं लक्ष आहे आणि इथून मात्र चांगले बॅटिंग करावी लागेल. हे धाबा बनवणं देखील शक्य आहे मित्रांनो, परंतु तशी कामगिरी करावी लागेल. ज्या पद्धतीने अशोक डिंडाने प्रभावित केलं बॅटिंग मध्ये 72 धाबांची खेळी साकारली आपल्या टीम साठी. निर्धाव चेंडू दरम्यान फेकला गेला. दमदार कामगिरी करतो गोलंदाज गणेश. पुढचा चेंडू ओव्हर द स्टंप्स. गणेश पुन्हा एकदा, यावेळी मात्र फसवा चेंडू आणि तिथे मात्र झेलची संधी होती. विकेटचं पतन भावेश कोटला डकआउट मध्ये जावं लागेल. केतनसाठी देखील पारितोषिकांची खैरात वाढती. नचिकेत पाटीलच्या माध्यमांना 3 सिक्सर साठी कॅश प्राइज आहे 1000 रुपयांचं. परंतु अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. कसलेली फसलेली विविधतापूर्वक गोलंदाजी होते. आतापर्यंत या मॅच मध्ये 1 साइडेड खेळ राहिलाय. जागृती 11 मांडा टीमने या मॅच मध्ये खूप रंगत भरली आहे. खास करून अशोक डिंडा या फलंदाजाचा बोलबाला राहिलाय. पहिला चेंडू केतनसाठी खूप सुंदर फेकला होता. षटक झालं समाप्त. दुसरा आणि 3 षटक अजूनही 18 चेंडू फेकायचे बाकी आहेत. 4 धाबा खर्च करून 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या गणेशने दुसऱ्या षटकामध्ये. डीजे सतीशचा खेळ खूप चांगला राहिलाय या मॅच मध्ये. जर कोंडरी वॉरियर टीमला परत जर कोणता फलंदाज आणू शकतो तर ते नाव म्हणजे सतीश गायकर. ब्रँड ऑफ कोंडरी या नावाने ओळखला जातो. सातत्याने चांगलं क्रिकेट कोंडरी संघासाठी सतीशचं राहिलेलं आहे. अनेक टुर्नामेंट गाजवणारा हा खेळाडू, नामांकित क्रिकेटर. कल्याण भिवंडी अनेक टुर्नामेंट मध्ये समाविष्ट केला जातो या क्रिकेटरला. यावेळेस आणखी एक चांगला फटका सतीशच्या बॅट मधनं येतोय. एक धाबा एकवटली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि 2 धाबा एकवटल्या जातात सतीशच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार तरी. ऑन स्ट्राईक कोंडरी गावचा सतीश गायकर. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. अप्रतिम फटका आहे. वेगाने चेंडू निघून जातोय. सीमा पार येतोय. सतीशच्या बॅट मधनं आणखी एक चौकार.
यावेळेस आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. एक तर मिळाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि 2 धाबा दरम्यान तिथे कबडल्या गेल्यात. 2 धाबांनी वाढती धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन टेपली आहे. ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅट मध्ये काही कनेक्शन नाही. चेंडू चाललाय तिथे लॉंग स्टॉप एंडला आणि बाईकच्या रूपाने लेग बाईकच्या रूपाने 4 धावा मिळतील. जगन्नाथ पाटील यांचं संगीत ऐकवलं. यावेळी फुल टॉस. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे आणि पकडला जाईल तिथे. जाल्यामध्ये अडकवले सतीश गायकरची. बिग विकेट डाऊन आणि इथे मात्र बॅक फुट वरती ढकलला जाते कोंढरी वॉरियर्स संघ. समाजसेवेचा नेहमी पुढे तो एक पाऊल. समाजसेवेचा नेहमी पुढे तो एक पाऊल. जशी सतीश गायकरची विकेट पडली तसा मात्र प्रेक्षकामधला तो उत्साह मात्र निघून जाते. कारण एक मात्र अशीच किरण कोंढरी वॉरियर्स संघाचा होता ते म्हणजे सतीश गायकर. आता मात्र डगआउटच्या असलेला परततोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या संघाचा संघ मालक निलेश गायकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 13 चेंडू मध्ये 55 बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. अशोक डिंडाचं कौतुक करावं तितकं कमी आहे मित्रांनो. कारण काय बॅटिंग. एशिया पॅकर संघाने बॅटिंग पाहिली असेल अशोक डिंडाची आणि पूर्णपणे ते देखील तयारीत असतील. कारण अशोक डिंडा हे कधी न थांबणारं वादळ आहे आणि या मांडे नगरीमध्ये अशोक डिंडाचा मान खूप मोठा आहे. अतिशय उंच शिखरावर राहिलेला खेळाडू. स्मॉल पॉकेट साईज डायनामॅट सायलेंट किलर म्हणून ज्याला उपमा दिलेली आहे आम्ही ओव्हर स्टंप्सने. बॅटनं निलेश गायकरला खेळायचा होता परंतु शॉर्टम्बलचा फटका निवडला आणि चेंडू आणि बॅट मधने काही कनेक्शन पाहायला मिळत नाही. चर्चा केली मी अशोक डिंडाची की हारो किंवा जितो त्याला काही फरक पडत नाही. तो सीमित असे देत असतो आणि ही एक मोठ्या खेळाडूची ओळख आहे मित्रांनो. सातत्याने आम्ही खूप सारा जेव्हा तो क्रिकेट खेळत असतो सातत्याने खूप सारी कॉमेंट्री समालोचन केलं आहे परंतु कधी कोणत्या वाद विवादामध्ये तो पडत नाही आणि पंचांशी कधी काही त्याचं डिस्कशनही ऐकायला मिळत नाही पाहायला मिळत नाही. आपला गेम आपल्या टेक्निक आपल्या बॅटिंगवर आपल्या गोलंदाजीवर काम करत असतो आणि सातत्याने करत असतो. म्हणून खूप जास्त प्रशंसक आणि खूप जास्त फॅन्स त्याचे लाभलेत त्याला. एस्टनच्या मागणं आपण पाहतोय अशोक डिंडा. सर्वत्र अशोक डिंडाचं नाव आता मात्र घेतलं जाते कारण तितका चांगला खेळाडू आहे. स्ट्रायकिंग एंडवर केतन सुतार आहे. गोलंदाज आपण पाहतोय गणेश. पुढचा चेंडू यावेळेस पहिलाच चेंडूवर डिस्पॅच करतोय की काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि टिपलाय झेल समाप्त झालाय केतन सुतारचा खेळ. सोनू अप्रतिम बॅटर आहे मित्रांनो. वासुंद्री संघामध्ये आपण खेळताना सातत्याने पाहत असतो. शैलेशला 360 प्लेअर आहे. क्लासिकल प्लेअर आहे. आपल्यास मात्र पहिल्या चेंडूवर स्वीप करायचं होतं. स्लॉक स्वीपचा फटका होता. लेग बाईकच्या रूपाने एक धाव जोडली जाते. स्ट्रायकिंग एंडवर या संघाचा संघ मालक
नील गायकर 33 धाबा दिले डफल काबर. इथे मात्र औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाही, कारण डॉमिनेट करतो इथे. आणखी एक सुंदर चेंडू, पंचांचं बोट आकाशाकडे आणि निलेश गायकरला मात्र परतावं लागतंय. खूप नामवंत फलंदाजाला गार केलं होतं आणि चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिली होती. पुढचा चेंडू यावेळी मात्र आउट साइड एज लागते. विश्वास केने गेलेत मैदानाच्या आतमध्ये. चार धाबा खर्च केलेत आणि 4 विकेट्स देखील घेतल्यात. पुढचा बॉल गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सजवतोय मंडा एंड कडनं. विश्वास केने संघ मालक, एक संघ मालक डगआउट मध्ये पोहोचला, दुसरा संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आला. ड्राईव्ह केलाय चेंडूला समोरच्या दिशेने. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हते, लॉंग ऑफ वरना क्षेत्ररक्षक आला, चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत मात्र आणि मात्र एकच धाव. 5 धाबा खर्च केल्यात. पहा मित्रांनो, या षटकामध्ये 4 विकेट्स घेतल्यात गणेशना. पुढचा चेंडू अंतिम चेंडू या षटकातील. यावेळी मात्र लाऊड अपील केली, तिथे विकेटचं पतन होतंय. शैलेशला देखील परतावं लागतंय. तब्बल 5वी विकेट या षटकातील. चाहत्यांनी आणि आयोजकांच्या माध्यमातून तर ती फरमाईश पूर्ण होताना दिसून येते. विठ्ठल मोरे ऑन स्ट्राईक बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का पाहूया. आणि नक्कीच पोहोचला, तिथे झेल टिपला. आणखी एक संघ मालकाची विकेट कॅरी केली दुसऱ्या संघ मालकाने. राजू जबरदस्त बॅटर मित्रांनो, लेजंड. तर मोहन सुतार यांच्याकडनं राजूसाठी प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. लेजंड ऑफ कोंडेरी राजू. यामुळे समोरच्या दिशेने पहा मित्रांनो, मजबूत फटका खेळला होता आणि तिथे मात्र एकच धाव. एक काल या खेळाडूने गाजवला होता, राजू गायकर. मी देखील पाहिली होती फलंदाजी राजू गायकर याची. सलामीला अंडरआर्म क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू. वय जास्त आहे परंतु अजूनही क्रिकेटसाठी काही पण. ऑन स्ट्राईक राजू गायकर, 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे त्यांच्यासाठी प्रत्येकी षटकारासाठी. मोहन सुतार सांगोडे गावचे उद्योजक यांच्या माध्यमातून. पहा मित्रांनो, सामना संपलेला आहे
परंतु तरी प्रेक्षकांचं प्रेम आहे क्रिकेटवरचं आणि ते प्रेम पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू यावेळी समोरच्या दिशेने आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. एक धाबा एक पडली जाते. सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सॉरी 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू मध्ये 50 धाबांची गरज आहे. पुढचा चेंडू विठ्ठल मोरे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका आहे. किती मिळतील धाबा? नक्कीच मला तर वाटतंय 4 मिळतील. 4 धाबा येतात. अंतिम चेंडू शिल्लक आणि अंतिम चेंडू मध्ये 1 चेंडू मध्ये 46 बनवायचे आहेत. अशोक डिंडाची ती इनिंग आता मात्र आठवली असेल सर्वांना. 72 धाबांची केली साकारली या क्रीडांगणावर. अप्रतिम फटक्यांचा तो नजराना पेश केला. सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला. पैसा वसूल सामना होता. पैसा वसूल बॅटिंग अशा रीतीने हा सामना संपला आणि मेगा फायनल मध्ये धडक मारली आहे जागृती 11 मांडा डिडवाला या टीमला. खूप खूप अभिनंदन. दुसऱ्या बाजूने शाख पॅकर्स